नमस्कार. श्री एकतत्वम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स प्रस्तुत श्री एकतत्वम डिव्हाइन यातल्या आजीच्या गोष्टीचा भाग 15वा घेऊन मी प्रज्ञा कुलकर्णी आपल्यासमोर उपस्थित आहे. गेल्या भागात आपण हनुमानाची जन्माची कथा बघितली. त्याच्या आधीच्या भागात आपण रामरक्षा कशी निर्माण झाली हे बघितलं. आता असं वाटलं की हनुमानाच्या जन्माची कथा सांगितलेली आहे, तर हनुमान चालिसाची आपण गोष्ट सांगावी. तर ती घेऊन मी आता आपल्यासमोर उपस्थित आहे. पण त्याच्या आधी आहे ना, रामायणाची सुद्धा एक छोटीशी कथा आहे बरं का, ती आपल्याला सांगावीशी वाटते. तर ती सांगते आणि मग हनुमान चालिसाची कथा सांगते. ना काय झालं की वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं. त्यांनी रामायण लिहिल्यानंतर एखादी कलाकृती निर्माण झाल्यानंतर ज्यांनी ती निर्माण केलेली आहे त्याला खूप आनंद होतो नाही का. तर त्या आनंदात वाल्मिकी ऋषी होते बरं का. आणखीन खूप म्हणजे त्यांना समाधान झालं होतं की आपण रामायण लिहिलं, एक मोठी कलाकृती आपल्या हातून घडली आहे. आणखीन खूप आनंद पण झाला होता. काय झालं की एकदा नारद ऋषी तिथे आले. नारद मुनी तिथे आल्यानंतर, आता नारद मुनीचा स्वभाव तुम्हाला माहितीच आहे. नारद मुनी तिथे आल्यानंतर वाल्मिकी ऋषींनी त्यांना विचारलं की मुनीवर, आपण माझं रामायण वाचलं का, कसं वाटलं आपल्याला. तर नारद हसले आणि म्हणाले, हो वाचलं ना, रामायण खूप वाचलं. आणि मग वाल्मिकी ऋषी म्हणाले की कसं वाटलं तुम्हाला, आवडलं का. तर नारद म्हणाले, हो आवडलं, छान आहे. तर वाल्मिकींना वाटलं की काय असं का म्हणतात ते. म्हणून वाल्मिकी ऋषी म्हणाले की मुनीवर आपल्याला नाही का आवडलं. तर नारद ऋषी म्हणाले की आवडलं नाही असं कुठे म्हणतो, रामायण छान आहे, मला आवडलं. तर वाल्मिकी म्हणाले, नाही, तुमच्या मनात काहीतरी आहे, मला सांगा ना, मला उत्सुकता लागली आणि मला एक असं होतं की मुनीवर असं का म्हणाले, तर त्याचं काय कारण आहे, मला सांगाल का. नारद म्हणाले, काही नाही हो, तुमचं रामायण छान आहे आणि ते खूप छान प्रसिद्ध पावेल आणि जगाच्या अंतापर्यंत तुमचं जे रामायण आहे त्याची कथा वाचल्या जातील आणि त्याला खूप मान सन्मान मिळेल. तर वाल्मिकी म्हणाले, मला खुश करण्यासाठी तुम्ही म्हणताय हे, तर मला खरं काय ते सांगा, त्याच्याशिवाय मला चैन पडणार नाही. मग नारद म्हणाले की असं करा की हनुमान जे आहेत ना, त्यांना एकदा तुम्ही भेटा. तर वाल्मिकीने विचारलं की का भेटू त्यांना. तर नारद मुनी म्हणाले की त्यांनी पण एक रामायण लिहिले, जरा त्यांचंही रामायण तुम्ही वाचा. तर आता वाल्मिकींना फार उत्सुकता लागली की हनुमंतरायांनी रामायण लिहिलं तर काय असेल. म्हणून ते शोध घेत दंडकारण्यात आले जिथे हनुमान होते. आणखीन वाल्मिकींनी नमस्कार केला. मारुती राया नमस्कार करतो. तर मारुती आपल्याला माहिती ना, जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम, म्हणजे बुद्धीचा महामेरू आहे ते. तर त्यांना लक्षात आलं होतं की हे नारदांनीच काहीतरी कळ लावलेली आहे आणि त्यांनी वाल्मिकींना आपल्याकडे पाठवलेलं आहे. तर हनुमान म्हणाले की काय मुनीवर, काय हवं आहे तुम्हाला. तर वाल्मिकी ऋषी म्हणाले की मला नारद मुनींकडनं कळलं की आपण पण रामायण लिहिलेलं आहे, तर मला एकदा ते वाचायला मिळेल का. तर मारुती राया म्हणाले की मी रामायण लिहिलेलं आहे, पण तुम्ही एवढा मोठा ग्रंथ लिहिलात, एवढं मोठं काव्य केलं, माझं आपलं छोटंसं केळीच्या पानावरती मी लिहिलेलं आहे, हो काहीतरी मी खरडलेलं आहे. तर वाल्मिकी म्हणाले, काहीही खरडलेलं असू दे, पण मला ते वाचायचं. तर मारुती रायांनी ना 7 केळीच्या पानांवरती संपूर्ण रामायण लिहिलं होतं. ते वाल्मिकी ऋषींनी वाचलं बरं का. आणि त्यांना त्यांच्या डोळ्याच्या पाण्याची धार लागली वाल्मिकींच्या. मारुती राया म्हणाले, काय झालं होतं तुम्हाला, का डोळ्यातून पाणी येतंय. तर वाल्मिकी ऋषी म्हणाले की आपण इतकं सुंदर रामायण लिहिलेलं आहे
की त्यापुढे माझ्या रामायणाचं काहीच नाही. माझ्या रामायण मला निरस वाटायला लागले. आता माझं रामायण कोण वाचेल? मारुती राया हसले, म्हणाले एवढंच आहे ना? तर ती 7ही केळीची पानं त्यांनी खाऊन टाकली आणि मारुती रायांनी वरदान दिलं की ऋषीवर तुमचंच रामायण जगभर प्रसिद्ध होईल आणि रामायणाचे रचयिते म्हणून तुमचंच नाव आहे. ही एक छोटीशी रामायणाची कथा होती. आता आहे ना की जसे रामाचा भक्त हा हनुमान होता, तसाच रामाचा पुढील काळात एक मोठा भक्त होऊन गेला बरं का. त्याचं नाव होतं भक्त तुलसीदास. तुम्हाला माहिती का की रामाचे पुढील काळातले जे कोण भक्त होऊन गेले, म्हणजे भक्त तुलसीदास असो किंवा रामदास स्वामी असो, त्यांना हनुमंतरायांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे आणि ते त्याच्या सदैव ह्या लोकांच्या पाठीशी आहेत बरं का. कारण तुम्हाला एक माहिती ना की जिथे रामाचं नाव घेतलं जातं तिथे हनुमान असतोच. हनुमानाने रामाकडनं वर मागून घेतलेलं आहे की जिथे जिथे तुझी कथा चाललेली असेल, जिथे जिथे तुझं नाव घेतलं जाईल, तिथे तिथे माझं अस्तित्व असू दे. आणि तुम्हाला माहिती आहे का, म्हणून रामायणाची कथा किंवा रामायण वाचत असताना समोर एक पाट ठेवलेला असतो आणि असं म्हणतात की त्या पाटावर हनुमंतराय येऊन बसतात बरं का. तर ह्या अशाच रामाचे मोठे भक्त हे तुलसीदास बरं का. तुलसीदासांनी रामायण लिहिलं, त्याला तुलसी रामायण म्हणतात. तर तुलसीदासांच्या रामायणानंतर तुलसीदास हे खूप प्रसिद्ध पावले बरं का. तर एकदा काय झालं की ते फिरत फिरत आग्र्याला आले होते तुलसीदास, आणि आग्र्याला एका ब्राह्मणाकडे राहिले होते. आता साक्षात तुलसीदास आले म्हटल्यानंतर त्यांना भेटायला अलोट गर्दी झाली. ही कीर्ती त्यांची बादशाह अकबराच्या कानावर गेली बरं का. तर बादशाहच तो, त्याने तुलसीदासांना फरमान सोडलं की मला भेटायला आपण माझ्या दरबारात या. तर तुलसीदासांनी जो कोण दूत हा निरोप घेऊन आला होता त्या दूताबरोबर तुलसीदासांनी दुसरा निरोप पाठवला की माझ्यासाठी एकच राजा आहे आणि एकच दरबार आहे, तो म्हणजे श्री रामचंद्राचा. त्याच्याखेरीज मी कोणाच्याही दारात जात नाही, मी कोणाच्याही दरबारात जात नाही. तर कृपया आपण वाईट वाटून घेऊ नका, पण मी एका माझ्या श्रीरामाखेरीज कोणाच्याही दरबारात जात नाही. हा निरोप घेऊन दूत अकबराकडे आला. अकबर राजा तो, त्याला राग आला. त्यांनी सांगितलं असा येत नाहीये का, ठीक आहे, त्याला जेरेबंद करून इथे आणा आणि तुरुंगात टाका, माझा ऐकत नाहीये, तुरुंगात टाका. तर त्याच्या म्हणण्यानुसार तरी काय माहिती का की दरबारातल्या लोकांनी सांगितलं बरं का की तुम्ही असं करू नका. पण राजालाही गर्व झालेला. ते म्हणाले की नाही, त्यांनी माझा अपमान केलेला आहे तर त्यांना तुरुंगात टाका. आणि मग काय केलं की दूत गेले आणि त्यांनी तुलसीदासांना पकडून आणलं आणि तुरुंगात टाकलं. तुलसीदासांना वाईट वाटलं. मग त्यांनी काय केलं की ते असं बोलता बोलता काहीतरी त्यांच्या हातून एक मोठं रचलं गेलं बरं का. ते होतं हनुमान चालीसा. आणि जसा जसा हनुमान चालीसाचा तो श्लोक रचत गेले तुलसीदास, तशी त्या आग्र्याच्या किल्ल्यावरती भरपूर वानरं आली बरं का. आणि त्यांनी तिथलं सगळं उद्ध्वस्त केलं. ते बघून त्यांनी अकबरांनी सांगितलं की ह्या वानरांना पकडा. एकही वानर हाताला लागेना, पण त्यांनी तिथलं सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. त्याच्यावरनं त्यानं तुलसीदास म्हणजे श्रीरामाच्या भक्ताची किंमत कळली आणि त्यांनी अतिशय सन्मानाने तुलसीदास जे होते ते जिथे उतरले होते तिथे पाठवलं आणि स्वतः अकबर त्यांना भेटायला गेले. तर हे होत एक राहिलं बरं का माझं सांगायचं की हे होत असताना ते तुलसीदास जे हनुमानाची स्तुती करत होते ते 40 श्लोक झाले आणि हनुमंतांनी त्यांना तिथे दर्शन दिलं.
तर त्यांनी हनुमंताकडे एक मागणं मागितलं की जसं तू मला ह्या संकटातून मुक्त करतोयस तसं जे कोणी संकटात असेल आणि जे कोणी हनुमान चालिसा म्हणेल तर त्यालाही त्या संकटातून मुक्त कर. अशा तऱ्हेनं या हनुमान चालिसाची रचना झाली बरं का. संकट काळातच रचना झाली ना, हे एक महत्वाचं. ही आपल्याला कथा कशी वाटली, तर आता या दोन्ही कथा कशा वाटल्या हे मला निश्चित कॉमेंट बॉक्समध्ये लिहा बरं का. आणखीन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय श्रीराम.